वर्ष आहे, काय म्हणणार? मुंबईचा राजा खरं आहे, 100 वर्षाची चाऊल ही प्रत्येक वर्षामागे काम करण्याची जी एक प्रबळ इच्छा आहे आणि एक लिटमस टेस्ट म्हणून आम्ही पाहतोय. आणि खूप जोरात तयारी आम्ही या नव्या वर्षाकडे. पण या वर्षी तुम्ही कशा वेळेने बघताय तुम्ही हा उत्सव आता? आणि यंदाच्या वर्षी तुम्हाला भक्ती आणि वर्षी जी तुम्ही नवीन तंत्रज्ञानाने कशी साथ घातली. गणेशोत्सव मंडळ बोललं तर खूप जुनं मंडळ, ठीक आहे, आता 100 वर्षाकडे वाटचाल आहे. आता तुम्ही कुठल्या रीतीने या वाटचालीकडे बघतायत? कारण की गणेश भक्तांचं खूप याच्याकडे लक्ष आहे. कथा दाखवल्या, त्यानंतर उंच मूर्ती, आर्थिक डोलारा आणि सामाजिक प्रबोधनाचं भान, हे 99 वर्षामध्ये जे काही उत्सव मंडळाला जी काही कलाटणी मिळाली, जे काही वैभव प्राप्त झालं, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वर्गणीदार गाभा होता आणि त्यांनी जी साथ दिली. ते काही गोष्टी बघितल्या व्हिडिओ मार्फत की तुमच्या म्हणजे वरिष्ठ कार्यकर्त्यांचा खूप हातभार आहे या उत्सव मंडळाला. त्याबद्दल तू काय म्हणशील? ज्यांनी जो हातभार लावलेला होता हा एकदम उत्सव वरती आणण्यासाठी. नक्कीच, कारण त्यावेळीची तुम्ही वर्गणी पाहाल तर 1 रुपया वर्गणी आहे आणि त्या 1 रुपया वर्गणीतून हे सगळं प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं सर 73 साली एवढी उंच मूर्ती उभी करण्याचं धाडस त्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. बरंच ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे जे मंडळ उभं करण्यामध्ये त्यांना सहकार्य केलं. गणेशोत्सव मंडळ बोलला ते सामाजिक कार्यामध्येही फूट पर्यंत आलेलं आहे. पूरग्रस्तांना मदत, भरपूर काही सामाजिक कार्यक्रम, त्याबद्दल थोडक्यात काय सांगतील? उत्सव मंडळ ज्यावेळी उत्सव मंडळ मोठं होत गेलं, आर्थिक परिस्थिती, पूर आला किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, तर तिथे सढळ हस्ते मंडळाने मदत केलेली आहे. मग ते कारगिलचं युद्ध जरी असलं तरी देखील घेतलेली आहे. रक्तदान शिबिराचा तर हा महायज्ञ आम्ही अविरतपणे राबवतोच आहे. पण विभाग आज जे 60 आणि 70 हजाराचं महागड मोतीबिंदू कॅन्सर पीडित रुग्णांना सुद्धा आर्थिक सहाय्य कसं पिढी चालवणार हे पहिलं मंडळ असेल. त्यावेळी वेगवेगळे कोर्सेस आम्ही मंडळातर्फे पुढे आणलेले होते. आज त्याला AI ची जोड दिली आहे, अजून येऊ घातलेली आहे. ते हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही तुमच्या समोर आणूच. आता लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव हा तुमचा मंडळ आहे, बरोबर आहे, गणेश गल्ली, तुम्ही कार्य करतात. मग ते कशा पद्धतीने सांभाळता? कारण की तुमचं पण काम आणि एक मंडळ सांभाळणं, त्याबद्दल तू काय म्हणशील? स्वप्नील परब कोण आहे? आज मी मंडळाचा सरचिटणीस आहे म्हणून आज माझी ओळख. कार्यकर्ते तन मन धन देऊन या उत्सवामध्ये काम करतायत आणि आज मी जरी सरचिटणीस असलो तरी या पदाचा कधी आम्ही बाऊ केला. की गणेश गल्लीचा गणपती प्रसिद्ध मूर्तिकारांनी बनवलेला आहे. त्याचे स्वर्गीय विजय खातो, सतीश दादा झाले, या सगळ्या दीनानाथ वेलिंगकर या सर्वांनी बनवलं. त्याबद्दल तू काय म्हणशील दादा? घडवून घ्यायची हे तो 22 फूटवालाच ठरवत होता. कारण एक मूर्तिकार म्हणतात, स्वतः वेलिंग पण म्हणालेले होते की माझ्या एवढीच घडेल, याची मी काय शाश्वती नाही देत. कारण ती कलाकृती, मूर्तिकार झाले, वेलिंग झाले, तोंडवलकर झाले, त्यानंतर आमचे बागवे बंधू झाले, विजय खातू होते, सतीश आमचा होता आणि आज आमचा हा नवीन उभरता जो काय मूर्तिकार आलाय आकाश तिरुमल, अतिशय सुंदर. दीनानाथ वेलिंग, आपले स्वर्ग दीनानाथ वेलिंग, तू त्यावेळेला होतास, गणपती बघत होता. त्यावेळेचा कुठला एक असा किस्सा आहे का तू बघता क्षणी ते तुला आवडला, की साहेबांनी ती मूर्ती बनवली, की तुझ्या मनामध्ये ती भावना आली, हा ही मूर्ती काहीतरी वेगळीच आहे? खरं पण माझं भाग्य एकच होतं की माझी जी काय खोली आहे, आम्ही राहायचो खूप जवळून, त्यावेळी पाहत होतो, तेवढं समजत नव्हतं. पण गणपती बाप्पा कसा बनतोय हे बघा, कुठली मूर्ती त्यांची सुबक आहे काय हे सांगणं तेवढं. कुठला विलक्षण क्षण आहे की तुझं गणेश गल्ली 22 फुटामध्ये पाहिलेला? म्हणजे असा हल्ल्याचा देखील आम्हाला भास होतो. आरती म्हणत बघून कुठेतरी डोळे पाणवतात आमचे, भावनिक होतोच. पण आता 99 वर्षामध्ये आहोत, आता पाद्यपूजनाबद्दल तू गणेश भक्तांना काय सांगशील? त्याला आवाहन करतो आम्ही की आता तुझी मूर्ती घडवण्याचं काम आम्ही आमचा मूर्तिकार करतोय किंवा मंडळाकडे मिळतोय आणि आता ते एक वेगळं स्वरूप त्या पाद्यपूजनाला मिळालेलं. लोक खूप मानावं लागेल तो, कारण कसं आहे की उत्सव टिकला तर संस्कृती टिकेल. आणि पूजन सगळीकडे चाललंय, खूप धूमधडाकाच होत आहे. त्याला बघून तुला काय वाटतं? कारण की आपलं जेवढे नवीन पिढी आहेत ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते, त्याबद्दल काय? चांगलं आहे ना, तस्मे नमा. कालानुसार आपल्याला हे बदललंच पाहिजे. नाविन्यपूर्ण काहीतरी त्या पाद्यपूजनामध्ये आणेल, काहीतरी जिकडे तिकडे जे काय वातावरण असं मंत्रमुग्न होत आहे, फारावलेलं आहे. आज तरुण पिढी
कुठेही वाया जाण्यापेक्षा जर ह्या उत्सव मंडळात काम कर सोशल मीडिया ठीक आहे. आता सोशल मीडियाचं असं झालंय की आपला गणपती येतो ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान येतो आणि जे जे कंटेंट क्रिएटर करतायत 4-5 महिन्यापासून तयारी करतात कधीपासून असणार आहे. हे एक्साइटमेंट हा असं मला वाटतं 5 महिन्याचा आहे. बरोबर आहे. बरोबर ना. हा. तू त्यावेळेला कशा बघतो कारण की खूप एक्साइटमेंट क्रिएट होत आहे युट्यूबमुळे पण इंस्टामध्ये. हे जे कंटेंट क्रिएटर आहेत ना 100 1-2 जण असतीलच, पण तो भागांचं पण देखील आम्ही अभिनंदन का करतो तर कंटेंट क्रिएटर्स जिकडे झाले आहेत ना त्यांच्यामुळे अधिक फास्ट कंटेंट क्रिएट करा आणि त्यांनी तसंच करावं अशी तुझ्या माध्यमातून सुद्धा त्यांना आवाहन करतो. जे नमस्कार मित्रांनो, मी मुंबईचा कुणाल. आज मी आलो आहे परेल वर्कशॉपला आणि सर्वात आधी तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही जे माझ्या कुणाल दादा पाटील, राहुल जुंदारराव आणि आधी जे 2 ब्लॉग केले होते या नवीन चॅनलवरती माझ्या, तुम्ही छान मला प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांच्या आधी आभार व्यक्त करतो. तुम्ही माझ्या चॅनलवरती आता तुम्ही नवीन असाल तर आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला तुम्ही पुश करा. त्याने तुम्हाला माझे जेव्हाही ब्लॉग्स येतील ते तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये जे सर्व डिटेल्स माझ्या मुंबईचा कुणाल इंस्टाग्राम पेजवरती मिळतील आणि माझ्या मुंबईचा कुणाल इंस्टाग्राम पेजलाही तुम्ही फॉलो नक्की करा म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट मिळत राहतील. आता आपण जाऊया पुढे परेल वर्कशॉपमध्ये आणि पुढचे अपडेट तुम्हाला देतो. धन्यवाद. पोहेकर आर्ट मध्ये अजून एक मूर्ती. वा 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 वा. अशा पद्धतीने फिनिशिंग केली आहे. पूर्ण नाही दाखवू शकत मी पण मस्त वाटतं बघा. आई तोंड वगैरे एकदम मस्त मूर्ती आहे. खूप मस्त वाटतं. पोहेकर आर्ट खूप चांगल्या पद्धतीने काम करते फिनिशिंग वरती. मस्त आहे बघा. पूर्ण ना दाखवू शकत. खूप छान मूर्ती बनवली आहे. खूप छान मूर्ती आहे. हात बीत एकदम सुट्टे आहेत पूर्ण. खूप मस्त वाटतंय ना. मूर्तीचं फिनिशिंग वर्क सुरू आहे. दादा काम करतायत. भैया कितना टाइम लगता है अभी इसको? कितना टाइम लगेगा? 10 मिनट. अच्छा अच्छा. तंबाकू खा रहे हो क्या? अच्छा इसलिए बोल नहीं पा रहे हो. ओके कोई बात नहीं. मित्र भेटलाय सबस्क्रायबर. नाव काय तुझं? सर्वेश वेहाले. सर्वेश वेहाले. हा. ओके. मग काय म्हणतोस? काय नाही एकदम म्हणजे मला केपीचा पॉडकास्ट खूप आवडला. म्हणजे दादा तू ऑन फील्ड रिअल क्वेश्चन असतात ना जे हा. भाविकांना डाऊट असतात की हे लोक मॅनेज कसे करतात हम्म. तिथपर्यंत तू पोहोचतो. म्हणजे जे बाकीचे जे आहेत भाविक बघणार आहेत त्यांना प्रोसेस नसते माहिती, त्यांना रिझल्ट माहिती असतो. हा. ते प्रोसेस तुमच्या या व्हिडिओ म्हणून त्यांना प्रोसेस कळते की कसं काय होतं, कसं काय होतं, मॅनेजमेंट कसं हा. असतं, किती टायमात कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे. हा. आणि तू बस मला तुझं पॉडकास्ट मी बघतो दादा. पण माझे पॉडकास्ट सगळे रॉ असतात रे आणि 1 टाइम मध्ये माझा शूट असतं. हा रॉ असतात आणि जे आहे ते ट्रान्सपरन्सी, फुल क्लिअर ट्रान्सपरन्सी असते. अच्छा. समोरचा जो बोलतोय ते पण कळतं की काय बोलतोय. हा, हा. क्वेश्चन्स पण तुम्ही विचारतात अच्छा समोरच्या अच्छा. चांगले चांगले. हा. तेच. आणि मी जे पॉडकास्ट म्हणजे मुलाखत मध्ये हसी मजाक करतो हा, ते पण खूप ते कसं आवडतं? काय आवडतं? एंटरटेनमेंट होतं. एखाद्याला ते कंटिन्युअस क्वेश्चन आन्सर बघून पण कंटाळा येतो. बरोबर आहे. थोडी मस्ती काय असली की ती आवडीने बघतात हा, हा. सबस्क्रायबर लोक हा, हा. जे बघणार आहेत ते. हा. बस एवढंच बोलेल की दादा तू खूप छान करतोय की मूर्तिकारांना एक्झॅक्ट लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हम्म. ते मला खूप आवडलं. अच्छा. बस एवढं. आता नवीन सबस्क्रायबर त्यांना काय म्हणशील ज्यांना जोडायचं आहे नवीन करेज बघताना? तुम्ही सबस्क्राईब करा कारण की याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं हा. आहे. लार्ज प्रोडक्शन आहे या लोकांचं. हे लोक हम्म. प्रोडक्शन लेवलला कसं होतं, हम्म. मॅन्युफॅक्चरिंग कसे होते, किती काय असतं, किती त्यामध्ये एलिमेंट आहे. अच्छा.
ते म्हणजे तुम्हाला पण कळेल, हा आणि तुम्हाला म्हणजे आवडेल की बाबा बाप्पा कसा बनतो. बरोबर आहे. तुम्हाला दिसायला खूप, पण त्या मागची किती मेहनत आहे, किती लोक दिवस रात्र काम करतात ते पण हा. तुम्हाला कळेल. अच्छा, तुझं काय काम आहे इथे? माझं मी दागिने लावतो बंटी अच्छा. दादाकडे. अच्छा म्हणजे असं मी शेडिंग करतो, फिनिशिंग करतो. अच्छा अच्छा म्हणजे हाय गेल मी 6वी पासून हे काम करतो. अच्छा आता मी हाय 17th अच्छा 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 ओके. पण आता बंटी दादाकडे कधीपासून कामाला तू? मी आजपासून आहे. आजपासून आहे. पहिला मी उमेश दादाकडे होतो. हा. देवीमध्ये उमेश दादाकडे असतो, अच्छा. गणपतीमध्ये पण उमेश दादाकडे असतो. ओके. ह्या वर्षी मी पहिल्यांदा बंटी दादाकडे दागिने लावतो. काय वाटतं बंटी दादा बरोबरचा एक्सपिरियन्स कसा आहे? चांगला असेल, कारण की मूर्त्या बघून तर कळतात आहे की हो. बंटी दादाकडे पण खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज आहे. हा त्याच्या लार्ज स्केलला त्याची क्वांटिटी पण भरपूर आहे, ओव्हर क्वालिटी पण आहे त्या अच्छा कामात. ओके तर आवडेल मला काम करायला. ओके. तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मित्रा. धन्यवाद दादा, धन्यवाद. थँक्यू. ओके. ही एक मूर्ती फिनिशिंगला आहे. हा वाटते ना मूर्ती बाय सिद्धेश भाई, सिद्धेश दिगोळे. बघा बाया काम करतात, खूप मेहनत असते एक गणपती पूर्ण क्रिएट करण्यासाठी. खूप छान फिनिशिंगला लागलेलं आहे. मस्त, खूप मेहनत असते मित्र. आपण गणपती बनवणं सोपं नसतं, खूप काम असतं याच्यामध्ये. कलागंध आर्ट्स मध्ये मी आता पण एक मूर्ती कम्प्लीट होत आली. खूप मस्त मूर्ती बघा. हा मी आलो आहे केपी आर्ट्स. केपी दादाचा सेक्शन आहे. काम सुरू आहे केपी दादाकडे. सगळे विचारत होते केपी दादाचा अपडेट काय दादा. बघा बाहेर पूर्ण साचे वगैरे आले आहेत, कास्टिंग वगैरे चालू आहे दादाकडे. राजू दादाच्या वर्कशॉप मध्ये आता मी. हे बघा फिनिशिंग बघा, फिनिशिंग खूप चांगली फिनिशिंग आहे बघा. सुरू आहे काम. ही पण मूर्ती होत आली आहे फिनिश. मस्त वाटतं बघा. अशा 2 मूर्ती आहेत, पूर्ण नाही दाखवू शकत. आहे मस्त आहे. एकदा फिनिश आणि पेंटिंग काम सुरू झालं ना राजू दादाचं, मजा येणार आहे बघायला. ते पण आहे बघा, खूप छान मूर्ती, खूप छान आहेत राजू दादाच्या. आता मी आलो आहे गणेश गल्ली. आता मी आतमध्ये आलो आहे. असा पाद्यपूजन सोहळा होणार आहे. हे बघा काम सुरू आहे, तयारी सुरू झाली आहे. इथे ट्रॉली ठेवली आहे. 22 फूट वाली की जय. कमाल होणार आहे. पाणी भरपूर भरलं आहे इथे. पाऊस नसला तर बरं आहे बाबा. पाऊस असला तर किरकिर होऊन जाईल पूर्ण. माझ्या किरकिरा होते मग. त्या कार्यालय आहे मुंबईचा राजाचा. नमस्कार, मी मुंबईचा कुणाल. मी आज आलो आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे गणेश गल्ली या. आता मी या ऑफिसमध्ये आता बसलोय. माझ्याबरोबर स्वप्नील दादा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? एकदम फर्स्ट क्लास. आता हा 99 वर्ष आहे, काय म्हणणार? मुंबईचा राजा हे कधी वर्ष बघत नाही आलं. हम्म. आमच्यासाठी प्रत्येक वर्ष हे स्पेशल वर्ष म्हणून आम्ही ग्राह्य धरलंय. पण खरं आहे 100 वर्षाची चाऊल ही प्रत्येक वर्गणीदाराला जशी लागली आहे, तसंच त्याच्या मागे काम करण्याची जी एक प्रबळ इच्छा आहे आणि जी एक वेगळी ऊर्जा आहे ती प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आता तयार झालेली आहे. हा. त्याच्यामुळे हे 99 वर्ष हे 100 वर्षाची एक एक रंगीत तालीम, एक लिटमस टेस्ट म्हणून आम्ही पाहतोय. अच्छा. आणि खूप जोरात तयारी आम्ही या 99 वर्षाची केलेली आहे. तर चाहूल लागलेलीच आहे 100 वर्षापुढे. पण या वर्षी तुम्ही कशा वेळेने बघताय तुम्ही हा उत्सव? आता यंदाचं वर्ष हे खूप आगळं असेल, कारण यंदाच्या वर्षी तुम्हाला भक्ती आणि शक्ती याचा संगम या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर काही जुन्या आठवणींना सुद्धा आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. यंदाच्या वर्षी जी तुम्ही म्हणजे लाइटिंग्स बघाल किंवा अजून काही वेगळ्या प्रमाणात सजावट असेल, हा. तर तुम्हाला कुठेतरी
आमच्या जुन्या कल्पकतेची सुद्धा आठवण येईल आणि त्याला नवीन तंत्रज्ञानाने कशी साथ घातलेली आणि नवीन तंत्रज्ञानाला जोडून आम्ही काय करत आहोत ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोलला तर खूप जुनं मंडळ, ठीक आहे, आता 100 वर्षाकडे वाटचाल आहे. आता तुम्ही कुठल्या रीतीने या वाटचालीकडे बघतायत, कारण की गणेश भक्तांचं खूप याच्याकडे लक्ष आहे बघायला गेलं तर. उत्सव मंडळाची वाटचाल ही फार खडतर होती. उत्सव मंडळाची वाटचाल तशी सोपी नव्हती, कारण 1928 साली उत्सव मंडळ जे स्थापन झालं, सुरुवातीच्या काळात इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध कसं लढायला पाहिजे हे या गणेशोत्सवातनं आपण दाखवत आलेलो होतो. त्यानंतर आम्ही इतर रामायण महाभारताच्या कथा दाखवल्या. त्यानंतर उंच मूर्ती या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात पहिली आम्ही उभी केली. डेकोरेशन्स दाखवायला लागलो. पण हे सगळं करत असताना आर्थिक डोलारा आणि सामाजिक प्रबोधनाचं भान हे सगळं याचं ताळमेळ करूनच आम्ही ह्या 99 वर्षापर्यंत आजपर्यंत पोहोचलेलो आहे. या 99 वर्षामध्ये जे काही उत्सव मंडळाला जी काही कलाटणी मिळाली, जी काही वैभव प्राप्त झालं, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वर्गणीदारांचा आणि आमच्या तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांचा हा हातभार आहे. सोबत देणगीदार होतेच, हितचिंतक होतेच, पण हे सगळं करत असताना वर्गणीदार हा आमचा मुख्य गाभा होता आणि त्यांनी जी साथ दिली त्याच्यामुळे आजपर्यंत हे जे काय उत्सव मंडळ हे टिकून आहे आणि आज वाढवायचं काम कार्यकर्त्यांनी केलेलं आणि ते अविरतपणे आम्ही करतो. आता मी काही गोष्टी बघितल्या व्हिडिओ मार्फत की तुमच्या म्हणजे वरिष्ठ कार्यकर्त्यांचा खूप हातभार आहे या उत्सव मंडळाला, त्याबद्दल तू काय म्हणशील? ज्यांनी जो हातभार लावलेला होता हा एकदम उत्सव वरती आणण्यासाठी. नक्कीच, कारण त्यावेळी आजच्यासारखं हा प्लॅटफॉर्म नव्हता, आजच्यासारखं आर्थिक पाठबळ नव्हतं. त्यावेळी शून्यात नाही सगळं वरती उभं केलेलं होतं. आजही आमची तुम्ही वर्गणी पाहाल तर ₹1 वर्गणी आहे आणि त्या ₹1 वर्गणीतून हे सगळं वैभव त्यावेळेच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी उभं केलेलं होतं. आता प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर त्यावेळेचे आमचे स्वर्गीय वसंत बागवे असतील, त्याच्याच बरोबर ती माझेच काका प्रभाकर परब ते असतील, कारण 77 साली एवढी उंच मूर्ती उभी करण्याचं धाडस त्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्याच्यात ऍडव्होकेट नागेश पवार असतील आणि त्यानंतर पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने जर कोणी उभं केलं असेल आणि पाठबळ दिलं असेल तर ते माजी आमदार दगडूदादा सकपाळ असतील, आमचे संजय सावंत, त्यांनी ही जी काय पिढी उभी केलेली आहे ते असतील, अशी बरीचशी नावं आहेत. नितीन सरमळकर असतील, रवी गायकवाड असतील, पराग कदम असतील, गुरुनाथ कोरगावर, खूप नावं सांगण्यासारखी आहेत. हो बरोबर आहे. पण ह्या सगळ्यांबरोबरच ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे जे मंडळ उभं करण्यामध्ये त्यांना सहकार्य केलं, त्यांना सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा नक्कीच आदराने आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोलला तर एक सामाजिक कार्यामध्येही फूडपर्यंत आलेला आहे. पूरग्रस्तांना मदत, भरपूर काही सामाजिक कार्यक्रम, त्याबद्दल थोडक्यात काय सांगतील? उत्सव मंडळ ज्यावेळी उत्सव मंडळ मोठं होत गेलं, आर्थिक परिस्थिती उत्सव मंडळाची वाढायला लागली, तर त्याच्यामध्ये एक खालीचा वाटा का होईना पण या उत्सवातून जी काही रक्कम जमा होते तर त्याच्यात समाजाची सेवा आपण कशी काय करू शकतो याच्याकडे आमच्या कार्यकर्त्यांनी विशेष असं लक्ष दिलेलं होतं. त्याच्यातून वेळोवेळी जिथे पूर आला किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तर तिथे सढळ हस्ते मंडळाने मदत केलेली आहे. मग ते कारगिलचं युद्ध जरी असलं तरी देखील आम्ही त्या ठिकाणी सढळ हस्ते मदत केलेली आहे. वेगवेगळ्या ग्रामीण भागात जाऊन आम्ही आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत. रक्तदान शिबिराचा तर हा महायज्ञ आम्ही अविरतपणे राबवतोच आहे, पण विभागीय लोकांना जास्तीत जास्त याचा फायदा पण कसा मिळावा याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. आज जे 60 आणि 70 हजाराचं महागडं मोतीबिंदूची जी काही शस्त्रक्रिया आहे ती आम्ही मोफत करून देतोय. कॅन्सर पीडित रुग्णांना सुद्धा आर्थिक सहाय्य कसं मिळेल याच्यासाठी सुद्धा आम्ही आता प्रयत्नामध्ये आहोत आणि भविष्यामध्ये नक्कीच एक चांगला उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याच्याच बरोबर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा अतिशय उल्लेखनीय अशी क्रांती केलेली आहे. माझ्या मते, माझ्या माहितीप्रमाणे या संपूर्ण मुंबईमध्ये पुस्तक पेढी, मोफत पुस्तक पेढी चालवणार हे पहिलं मंडळ असेल. त्यावेळी गणेश पुस्तक पेढी म्हणून आम्ही चालवत होतो. त्याच्यामध्ये 1ली ते 10वी पर्यंतची किंवा त्याच्यानंतरची सुद्धा पुस्तकं जी अभ्यासाला लागायची ती मोफत आम्ही देत होतो वाचनासाठी आणि अभ्यासासाठी. त्याच्यानंतर आम्ही SSC व्याख्यानमाला राबवत होतो. वेगवेगळे कोर्सेस आम्ही मंडळातर्फे पुढे आणलेले होते. आज त्याला AI ची जोड दिली आहे, आधुनिकतेची जोड दिलेली आहे. आज संगणक प्रशिक्षण
केंद्र अद्ययावत असं आम्ही चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स एक्सेल सारखे महागडे कोर्स असतील ते आम्ही स्वस्त दरात देतोय. वर्गणीदारांसाठी ते एक मोफत शिबिर आम्ही आयोजित केलेली आहे. त्याच्याच बरोबर आम्ही एआयच्या या आत्ताच्या आधुनिक युगामध्ये डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीतला कोर्स केलेला आहे. कमवा आणि शिका या धर्तीवर फोटोग्राफीचा देखील कोर्स चालू केला आहे आणि त्याच्यातनं बऱ्याचशा जणांना आज रोजगार उपलब्ध झालेले आहेत. असे अनेक कोर्स येऊ घातलेले आहेत. ते हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही तुमच्यासमोर आणूच. आता लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव हा तुमचा मंडळ आहे, बरोबर आहे, गणेश गल्ली. तुम्ही एक कार्य करतात, मग ते कशा पद्धतीने सांभाळता? कारण की तुमचं पण काम आहे आणि ही एक मंडळ सांभाळणं, त्याबद्दल तू काय म्हणशील? मंडळ आम्ही नाही सांभाळलेलं, मंडळाने आम्हाला सांभाळलेलं अच्छा, हा. आहे. कारण आज जे काही आम्ही आहोत ते मंडळामुळे आहोत. आज हा स्वप्नील परब कोण आहे? आज मी मंडळाचा सरचिटणीस आहे म्हणून आज माझी ओळख आहे. नाहीतर माझी ओळख काय असली समाजामध्ये? समाजामध्ये मान सन्मान देण्याचं काम आम्हाला आमच्या मंडळाने दिलेलं आहे. आज बरेचसे कार्यकर्ते तन मन धन देऊन या उत्सवामध्ये काम करतायत आणि या उत्सवात काम करत असताना कधी त्यांच्या मनामध्ये असं कुठेही क्लेश बुद्धी किंवा कुठेही स्वार्थीपणा हा कुठल्याही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. निस्वार्थीपणे सगळेजण काम करतायत. आज मी जरी सरचिटणीस असलो तरी या पदाचा कधी आम्ही बाऊ केलेला नाही. आजही आम्ही झाडू मारतो, आजही लिखाणाचं काम करतो, आजही वाटेल ते काम करण्याची आमची ताकद आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊन हे काम करत असल्यामुळे या मंडळाचा उत्कर्ष नक्कीच होतोय असं मला तरी वाटतं. अच्छा दादा, आता मला सांग की गणेश गल्लीचा गणपती प्रसिद्ध मूर्तिकारांनी बनवलेला आहे. जसे स्वर्गीय विजय खातो, सतीश दादा दले, या सगळ्या दीनानाथ वेलिंगकर या सर्वांनी बनवलं. त्याबद्दल तू काय म्हणशील दादा? काय म्हणणार आता? कारण हे सगळे काय म्हणतात त्याला, हे अद्वितीय कलाकार होते. हे साक्षात देवानेच त्यांना या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि हे सगळं करत असताना त्यांच्याकडनं मूर्ती कशी घडवून घ्यायची हे तो 22 फूटवालाच ठरवत होता. कारण आजही आमची जी काय जागा आहे, ज्या जागेवरच गणपती आज आमचा बनतो, तर कित्येक मूर्तिकार म्हणतात, स्वतः वेलिंग पण म्हणालेले होते की माझ्या हातून जी काय मूर्ती घडली ती इथेच घडली. हीच मूर्ती जर मी दुसरीकडे घडवली तर तेवढीच घडेल, याची मी काय शाश्वती नाही देत. कारण ती कलाकृती वेगळी होती आणि ह्या जागेवरती काम करत असताना ना एक वेगळी अनुभूती आम्हाला मिळते. तो त्या जागेचा अनुभव वेगळा आहे. आज किती मूर्तिकार झाले, वेलिंग झाले, तोंडवलकर झाले, त्यानंतर आमचे बागवे बंधू झाले, विजय खातू होते, सतीश आमचा होता आणि आज आमचा हा नवीन उभरता जो काय मूर्तिकार आलाय आकाश तिरुमला, अतिशय सुंदर आणि एक काय म्हणतात त्याला, त्याला जे नॉलेज आहे ते खूप सुंदर नॉलेज आहे, चांगलं नॉलेज आहे. ओके दादा, मला हे सांग, दीनानाथ वेलिंग, आपले स्वर्ग दीनानाथ वेलिंग, तू त्यावेळेला होतास, गणपती बघत होता, त्यावेळेचा कुठला एक असा किस्सा आहे का तू बघता क्षणी ते तुला आवडला, की साहेबांनी ती मूर्ती बनवली, की तुझ्या मनामध्ये ती भावना आली, हा ही मूर्ती काहीतरी वेगळीच आहे? खरं तर मी त्यावेळी खूप लहान होतो. कारण जो माहितीसाठी सांगतो, माझा जन्मच 83चा आहे आणि 77 साली मोठी मूर्ती ज्यावेळी झाली. पण माझं भाग्य एकच होतं की माझी जी काय खोली आहे, आम्ही राहायचो त्यावेळी ज्यावेळी जुन्या इमारती होत्या, आता नवीन झाल्या, पण ती गणपतीच्या बाजूचीच, जिथे गणपती बनतो त्याला लागूनच बिल्डिंग होती आणि त्या खाली तळमजल्याला आमची खोली होती. त्यामुळे खिडकीतनं आम्हाला सगळं दिसायचं की मूर्ती कशी बनतेय, कशी घडवली जाते. आणि वेलिंगांशी तसा आमचा घरोबा होता. कारण मूर्तीचं काम करत असताना कधी जर त्यांना कंटाळा आला, काय आला, तर ते चहा प्यायला, पाणी घ्यायला आमच्याच घरी खिडकीतनं हाक मारायचे आणि ते घ्यायचे. त्यामुळे ती मूर्ती मी खूप जवळून त्यावेळी पाहत होतो. तेवढं समजत नव्हतं, पण गणपती बाप्पा कसा बनतोय हे बघण्याचं एक कुतूहल त्यावेळी सुद्धा माझ्या मनात होतं आणि ते बघत 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 बघतच आज लहानाचा मोठा झालो. पण त्यांच्या कुठली मूर्ती त्यांची सुबक आहे काय हे सांगणं तेवढं कठीण आहे. कारण कुठल्याही मुलामध्ये जशी आई भेदभाव करू शकत नाही ना, तसा हा कार्यकर्ता कुठच्याही मूर्तीमध्ये आम्ही भेदभाव करून ती सांगू शकत नाही. पण सुंदर मूर्त्या होत्या सगळ्या आणि सगळ्या अजरामर मूर्त्या आहेत त्यांच्या. तुझ्या आयुष्यामध्ये कुठला विलक्षण क्षण आहे की तुझी गणेश गल्ली 22 फुटामध्ये पाहिलेला, म्हणजे अशी एक मूर्ती, म्हणजे मूर्तीमध्ये किती ती भावली की हा ही मूर्ती खूपच आता वेगळी झाली? म्हणजे माझं असं मला सौभाग्य मिळालंय की मी ज्यावेळी आरती आमची असते, आरतीची वेळ असते, तर आरती म्हणजे मी देखील आरती म्हणत असतो त्यावेळी आणि एक तल्लीन होऊन आम्ही ती आरती म्हणत असतो. तर कधी कधी आम्हाला वाटते की एक मूर्ती, एक जिवंत स्वरूप आमच्या समोर उभं राहिलेलं आहे. कधी कधी मूर्तीला असा हल्ल्याचा देखील आम्हाला भास होतो आरती म्हणत असताना. ते आपण ते कसं एकाग्रता असते आणि एक
तन मन पूर्ण आमचं त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं. तर ही भावना दरवेळी मनात आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची असते, माझ्या देखील असते. विसर्जनाला सुद्धा ज्यावेळी पाण्यात जातो ना, त्यावेळी मूर्तीला बघून कुठेतरी डोळे पाणवतात आमचे. भावनिक होतोच. पण ती अटॅचमेंट आमची प्रत्येकाची त्या गणरायाच्या चरणी असते आणि वेळोवेळी त्या गणरायाने सुद्धा आम्हाला प्रचिती दिलेली आहे. अच्छा, आता 99 वर्षामध्ये आहोत. आता पाद्यपूजनाबद्दल तू गणेश भक्तांना काय सांगशील? पाद्यपूजन हा म्हणजे मुंबईतलं सगळ्यात पहिलं पाद्यपूजन सोहळा हा आमच्यापासूनच चालू झालेला होता. खूप जुना वेलिंग मास्तरांनी तो जी ट्रेंड आहे ती त्यावेळी आणलेली होती पाद्यपूजनाची. आणि हा पाद्यपूजन सोहळा अतिशय धार्मिक सोहळा आहे खरं पाहायला गेलं तर. कारण हा पाद्यपूजन सोहळा म्हणजे काय, तर गणरायाच्या पावलांचं पूजन करून त्याचं जे आसन आहे ते पवित्र केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला आवाहन करतो आम्ही की आता तुझी मूर्ती घडवण्याचं काम आम्ही आमचा मूर्तिकार करतोय किंवा मंडळाकडनं ती मूर्ती आता घडवली जाते, तर ती व्यवस्थित होऊ दे आणि तुझी जी काय प्रचिती आहे ती लोकांपर्यंत येऊ दे. तर अशा प्रकारचं भावनिक आव्हान त्यावेळी आम्ही केलं जातं आणि त्याला आता जर दिवसेंदिवस पाहायचं झालं तर त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. आणि आता ते एक वेगळं स्वरूप त्या पाद्यपूजनाला मिळालेलं आहे. लोक खूप उत्साहात त्या पाद्यपूजनामध्ये यायला लागले आणि खूप चांगला एक ट्रेंड म्हणावा लागेल तो. कारण कसं आहे की उत्सव टिकला तर संस्कृती टिकेल आणि ही संस्कृतीच टिकली तर आपला हा हिंदू धर्म टिकेल, हे प्रत्येकाचा मानस आहे आणि ते कुठेतरी पुढे नेण्याचं काम मंडळ करते. आता जसं पाद्यपूजन सगळीकडे चाललंय, खूप धूमधडाकाच होत आहे, त्याला बघून तुला काय वाटतं? कारण की आपलं जेवढे नवीन पिढी आहेत ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते, त्याबद्दल काय? चांगलं आहे ना, का नाही चांगलं असावं? जर उत्सव टिकतोय या पाद्यपूजनामुळे, आणि कसं आहे, काल आहे तस्मे नमा, कालानुसार आपल्याला हे बदललंच पाहिजे आणि काळानुसार अजूनही पुढे बदल येतील. आज झेन झी जी काय आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा अजून काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण काहीतरी त्या पाद्यपूजनामध्ये आणेल, काहीतरी वेगळं तंत्रज्ञान त्या पाद्यपूजनामध्ये नक्की आणेल. आणि जिकडे तिकडे हे जे काय वातावरण असं मंत्रमुग्ध होत आहे, भारावलेलं वातावरण होत आहे. पूर्वी गणपतीचे 10 दिवसच फक्त आपल्याला माहिती होते. आज गणपतीचा आगमन, गणपतीचा पाद्यपूजन, इथूनच गणपतीची सुरुवात केली जाते आणि कुठेतरी त्या दिवसापासूनच आपण भावनिक होतो या वातावरणामध्ये. हे खूप चांगलं आहे. आज तरुण पिढी कुठेही वाया जाण्यापेक्षा जर ह्या उत्सव मंडळात काम करते आहे ना, तर नक्कीच देशाचं भविष्य या उत्सव मंडळामुळे खूप चांगलं होईल असं आम्हाला पण वाटतं. आता मला सांग, आता एक सोशल मीडिया, ठीक आहे, आता सोशल मीडियाचं असं झालंय की आपला गणपती येतो ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान येतो आणि जे कंटेंट क्रिएटर करतायत 4-4 5-5 महिन्यापासून तयारी करतात, कधीपासून असणार आहे हे एक्साइटमेंट, हा असं मला वाटतं 5 महिन्याचा आहे. बरोबर आहे, बरोबर ना? तू त्यावेळेला कशाला बघतो? कारण की खूप एक्साइटमेंट क्रिएट होत आहे युट्यूबमुळे, इन्स्टामध्ये. हे जे कंटेंट क्रिएटर आहेत ना, ते खरंच एक सामाजिक भान ठेवूनच हे कंटेंट क्रिएट करतात. उगाच काय त्या उत्सवाबद्दल अवास्तव दाखवण्याचं काम करत नाही. ठीक आहे, काही आता 100-तले 1-2 जण असतीलच, पण तो भाग आलायला राहिला. पण खरोखरच कंटेंट क्रिएटरचं पण देखील आम्ही अभिनंदन का करतो, तर त्यांच्यामुळे कुठेतरी प्रत्येक उत्सव मंडळाचं जे काय नाविन्यपूर्ण काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचते. आज नवीन काय होते ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचते. खरं तर तुला सांगतो ना की त्यावेळी फक्त दूरदर्शन असायचं आणि त्या दूरदर्शनवर जे काय दाखवलं जायचं तेवढंच फक्त आपल्यापर्यंत पोहोचत पेपरामध्ये. नंतर मग कसं चॅनल्स वाढले, त्या चॅनल्सनुसार वेगवेगळ्या चॅनल्स वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दाखवायला लागले, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे माध्यमातनं गणेशोत्सवाच्या संदर्भातल्या पण काही चित्रफिती दाखवायला लागले. पण हे कंटेंट क्रिएटर्स जिकडे झाले आहेत ना, त्यांच्यामुळे अधिक फास्ट ती माहिती लोकांपर्यंत पोहोचली जाते आणि ते खरंच एक समाजाचं भान ठेवूनच हे जे काय कंटेंट क्रिएट करा आणि त्यांनी तसंच करावं अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही तुझ्या माध्यमातून सुद्धा त्यांना आवाहन करतो, जे काम चाललंय तुमचं ते अतिशय सुंदर काम चाललेलं आहे आणि आपण सगळ्यांनी हे कंटेंट क्रिएट करत असताना उत्सवाच्या बाबतीत किंवा गणरायाच्या बाबतीत किंवा कुठल्याही धार्मिक कलेच्या बाबतीत जर हे काय तुम्ही करत असाल सण उत्सवाच्या बाबतीत, तर ते भान राखूनच करा. जे आता तुम्ही करतात हे अतिशय चांगलं आहे आणि लोकांपर्यंत तेच चांगल्या गोष्टी पोहोचल्या गेल्या पाहिजे असं आम्हाला वाटते. तर कृपया ते तुम्ही करावं असं आम्ही आवाहन करतो. ओके दादा, आता पाद्यपूजनानंतर सगळ्यांना एक्साइटमेंट असते, काय नाविन्य असणार आहे 99 वर्षाचं तू सांगू शकतोस का? त्यालाच एक्साइटमेंट म्हणतात ना. सगळंच मी तुला चॅनलवर सांगितलं तर कसं काय जमणार. पण जे काय असेल ते खूप चांगलं असेल, लोकांना
मी तुला सांगितलं की जुन्या काळातल्या सुद्धा आठवणीत लोकांच्या जागृत होतील, हा, कारण हा. 99 वर्ष आहे. हो मागच्या ज्या काही 99 वर्षामध्ये त्यावेळी काय 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 घडत होतं हम्म. ते देखील लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो या या वर्षामध्ये. हम्म. आणि 100 वर्ष तर धामधुमीचं असणारच आहे. असणारच 100 आहे, वर्षामध्ये म्हणजे ना भूतो ना भविष्य असं हे वर्ष असणार आहे. त्याची कुठेतरी एक झलक दाखवण्याचा आम्ही हा प्रयत्न करतो आणि ती नक्कीच लोकांना आवडेल. आणि तुमचा हा शुभमुहूर्त गुरुपौर्णिमेला असतो, हा, ते म्हणजे तेव्हाच करण्याचं असं काय, म्हणजे ते पहिल्यापासूनच सुरू झालंय की- पहिल्यापासूनच ते सुरू आहे. खरं तर कसं आहे, गुरुपौर्णिमा हा. म्हणजे खऱ्या अर्थाने गुरूंची ती पौर्णिमा आहे. म्हणजे वेगवेगळ्या ते क्षेत्रातले असतील तर अशा वेळी काय होतं की गुरुपौर्णिमा हा एक पवित्र दिवस आपण मानला जातो. आणि गणराय कोण आहेत? गणराय तर सगळ्यांचेच गुरु आहेत. गुरु आहेत. हा. हा, तर कुठेतरी त्यांचं पण पूजन आपण करतोय, ही भावना त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. आणि त्यावेळीपासून गुरुपौर्णिमेला आम्ही हा जो काय पाद्यपूजनाचा जो सोहळा आहे तो सुरू केला. ओके. आता गणेश 2026 साठी तू काय म्हणशील गणेश भक्तांसाठी जे येतात गणेश गल्लीला, काय म्हणशील एक message? यंदाचा हा गणेशोत्सव आहे, हा अतिशय सुरेख आणि आनंददायी असेल. काहीतरी आगळं वेगळं पाहण्याची तुम्हाला या ठिकाणी संधी मिळेल. उत्सव मंडळाने तुम्हाला येण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था देखील केलेली आहे. तुम्हाला अतिशय सुलभ आणि सुरक्षित दर्शन कसं मिळेल यासाठी उत्सव मंडळ कटिबद्ध आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही देखील या उत्सवात सामील व्हा. मंडळ जसा ज्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करेल त्या प्रकारे तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. आणि हा उत्सव सगळ्यांचा आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हा गणेशोत्सव अतिशय दिमाखात आणि लोकांना संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा आपण साजरा करूया. धन्यवाद दादा, तुझ्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला वेळ दिलास, एक रिस्पेक्टफुली मला सगळ्या गोष्टी आहेत, मला आवडलं. तुमच्या मंडळामध्ये येऊन खूप काय छान वाटलं मला. त्यासाठी मी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो 99 वर्षासाठी. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. 22 फीट वाले की जय. जय.